नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुगाबाईचं पेपर कटिंग शिकणार आहोत। खूप सोपी अशी पद्धत सांगणार आहे, कारण डायरेक्ट आपल्याला कपड्यावर फुगाबाईचं माप टाकणं थोडंसं अवघड असतं किंवा कपडा किती घ्यावा लागतो काय, त्यासाठी आपण आधी पेपरवर आपण त्याचं कटिंग करणार आहोत आणि मग नंतर आपण त्याची बाही कटिंग करायची आहे। खूप सोपी अशी पेपर कटिंगची पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, इथे डबल फोल्ड मी हा पेपर घेतलेला आहे। ही पेपरची बंद बाजू आहे। आता आपण बंद बाजूकडून सर्वात आधी मापे टाकून घेऊयात। तर सर्वात आधी आपण काय करायचं आहे, बाहीची उंची टाकायची आहे। तर आपल्या बाहीची उंची आहे 5 इंच आणि त्यात 1 इंच मिळून आपण 6 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा इथे तर इथे हे बाहीच्या उंचीचं माप आपण इथे टाकून घेतलेलं आहे। ही झाली आपल्या बाहीची उंची। त्यानंतर आता आपल्याला ज्या प्लेट्स बनवायच्या आहेत किंवा फुगा चुन्या ज्या टाकायच्या असतात, त्यासाठी आपण काय करायचं आहे, इथे आपल्याला चुन्यांसाठी बंद बाजूकडून माप वाढवून घ्यायचं आहे। तर ते किती घ्यायचं आहे, तर बघा इथे तुम्ही 3.5 किंवा 4 इंच घेऊ शकता। तुम्हाला जेवढ्या जास्त चुन्या हव्या असतील तेवढे तुम्ही इथे 3.5 किंवा 4, तर मी इथे 4 इंचावर मार्किंग करून घेत आहे। बघा हे काय हे चुन्यांसाठी आहे, जे आपले बाहीला चुन्या टाकायच्या असतात त्यासाठी। तर त्याचा इथे मी हा बॉक्स तयार करून घेते। तर बघा हे अंतर आपण घेतलेलं आहे 4 इंच। तर हे चुन्यांसाठी आहे। आता त्यापुढे आपली जी नॉर्मल बाही आहे त्याचा आपण इथे मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे। तर ही आपण उंची टाकली आहे, हे चुन्यांसाठी आपण एवढं वाढवलेलं आहे आणि इथून पुढे आपण आपली जी बाहीची घडी टाकायची असते ती टाकून घ्यायची आहे। तर आपलं मेजरमेंट आहे 36 छातीचं। तर 36चा चौथा भाग घ्यायचा आहे 9 इंच। ही झाली आपली बाहीची घडी। 9 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे पण आपण काय करायचं आहे, हा बॉक्स आखून घ्यायचा आहे। तर 9 इंचावर ही आपली बाहीची घडी झाली। तर बघा वरून आपण जी कॅप हाईटचं अंतर घेणार आहोत 3 इंचावर, 3 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलं आणि तिथून इकडे आपण काय करायचं आहे, 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला बाहीचा जो शेप द्यायचा असतो त्याच्यासाठी आपण हे घेतलेलं आहे। आता आपण हे चुन्यांसाठी घेतलेलं आहे, हे किती घेतलेलं आहे आपण 4 इंच। आता वरती पण काय करायचं आहे, आपल्याला वाढवून घ्यायचा आहे फुगा जो आपला चुन्यांचा बाही असते त्यासाठी आपल्याला वरती पण थोडासा फुगा आला पाहिजे, त्यासाठी आपण इथे वरती घ्यायचं आहे। इथलं जे मेजरमेंट आहे तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर जास्त फुगा आवडत नसेल त्या पद्धतीने घ्या। तुम्ही इथे 2, 2.5, 3 या पद्धतीने घेऊ शकता। तर मी इथे 3 इंचावर मार्किंग करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2, 2.5 असं पण टाकू शकता। तर बघा इथे मी घेतलेलं आहे हे 3 इंच फुगा, वरती फुगासाठी घेतलेलं आहे आणि इथे पण आपण काय ते 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेते। 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं। तर बघा आता ही जी बाहीची घडी आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढायचा आहे। तर असा टेप फोल्ड करायचा आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे। तर बघा हा बॉक्स अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे बघा। आणि या बॉक्सचा काय करायचा आहे, पुन्हा आपल्याला मध्य काढायचा आहे। आता बघा हा आपल्या इथे फिटिंग पॉईंट असणार आहे। इथे आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं नाही, कारण ज्यावेळेस आपण चुन्या बनवणार आहोत, आपली चुन्या बनवून जेव्हा आपली बाही तयार होत असते त्यावेळेस आपण दंडघेराचं मेजरमेंट घेणार आहोत। आता सध्या आपण फक्त बाहीचा आकार देणार आहोत बघा। तर बघा ह्या 1.5 इंचावरून आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे। तर बघा ह्या सेंटरमधून आपण बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा इथून आपला बाहीचा आकार बरोबर अशा पद्धतीने। तर इकडे पण आपण काय केले आहे, काहीच मेजरमेंट नाही, सरळच आपण अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता आपण कटिंग करून घेऊया। तर
तर बघा फुगाबाई बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे। इथे आपण वाढवलेलं आहे फुग्यासाठी 3 इंच आणि हे जे वाढवलेलं आहे आपण चुन्यांसाठी 4 इंच। तर खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही डायरेक्ट कपड्यावरून कटिंग न करता अशा पद्धतीने पेपरवर कटिंग करून घ्या, जेणेकरून आपल्याला किती कपडा पाहिजे याचा अंदाज पण येतो आणि अचूक असं आपण बाहीचं कटिंग करू शकतो। तर खूप सोपी अशी पद्धत मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे। तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल। किंवा नवीन शिकणाऱ्यांसाठी डायरेक्ट कपडा खराब न करता बघा बाहीचं कटिंग किंवा चुन्यांची बाही बनवायची असेल तर ही पद्धत नक्की वापरा। खूप सोपी अशी पद्धत आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।